त्यानुसार नियमित ग्रामसभा न घेणे हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला चांगलंच भवलंय। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बस्तेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुलक्षणा धनराज बावळसुरे यांना सरपंच पदावरून तात्काळ अपात्र घोषित केले। एवढंच नाही तर किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच पद देखील रिक्त झाले असल्याचे घोषित करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा चंद्रकांत बालकुंदे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 7(1) व 36 अन्वये जिल्हा अधिकाऱ्यांकडे सरपंचाच्या अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता। अर्जात आर्थिक वर्षात 2024-25 मधील नियमानुसार ग्रामसभा वेळेत घेण्यात आल्या नसल्याचा व कायद्यातील अनिवार्य तरतुदीचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाची चौकशी औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी करून चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला होता। चौकशी अंती पहिली ग्रामसभा व वार्षिक ग्रामसभा नियोजित वेळेत न घेतल्याचे निष्पन्न झाले होते, तर ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ग्रामसभा होऊ शकली नसल्याचा बचावी जबाब सरपंचांकडून देण्यात आला होता। मात्र जिल्हाधिकारी यांनी सरपंचाचा जबाब फेटाळून लावत ग्रामसभा बोलावण्याची व घेण्याची ही जबाबदारी सरपंचाचीच असल्याचे स्पष्ट सांगून उपलब्ध कागदपत्रे, चौकशी अहवाल आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद विचारात घेत जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बस्तेवाड यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7(1) चे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुलक्षणा धनराज बावळसुरे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित करत किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे रिक्त